जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक पदभरतीविषयक जाहिरातीची माहिती घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या संवर्गातील पद भरून घेतले जाणार आहेत त्या संदर्भात पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या कळावी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर बघा, ही जी पदभरती आहे ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महानगरपालिका जी आहे या महानगरपालिकेच्या अंतर्गत भरून घेण्यात येत आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमातील खालील तक्त्यामध्ये दिलेल्या विविध संवर्गातील वेगवेगळे जे पद आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। ही पदभरती कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरून घेतली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे NHM NRHM ची जी पदभरती असते ही 11 महिने 29 दिवसासाठी करार पद्धतीने ठोक मानधन तत्वावर भरून घेतली जात असते। मात्र यामध्ये दर वर्षाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्यू केलं जात असतं, तुम्हाला काढून टाकण्यात येत नाही। एकदा तुमची जॉईनिंग झाली की त्यानंतर तुम्हाला पुढील 10 वर्ष कंटिन्यू काम केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाचा एक GR आलेला आहे। सरळ सेवेने जे काही पद भरले जातात त्यामध्ये 30% आरक्षण जे आहे ते आरक्षण NHM आणि NRHM मध्ये जे काही काम करणारे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे ही चांगली संधी आहे। तुमचं जे कंत्राट आहे, तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे डायरेक्टली गव्हर्नमेंट सोबत होतं। यामध्ये कोणत्याही प्रकारची थर्ड कंपनी जी आहे ती इन्वॉल्व नसते। त्यामुळे तुम्ही या पदभरतीसाठी फॉर्म नक्की भरा। तर चला सुरुवात करूया। बघा, कोणते कोणते पद असणार आहेत या पदभरतीमध्ये। अकाउंटंटचं एक पद भरून घेतलं जात आहे। BCom प्लस तुमची टॅली झालेली असेल, टायपिंग झालेली असेल तर अप्लाय करू शकणार आहात। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। मासिक पेमेंट 18,000 रुपये असणार आहे। जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य दिलं जाणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी यामध्ये एकच पद जे आहे ते भरून घेतलं जाणार आहे। त्यानंतर अति महत्त्वाचं म्हणजे पद आहे स्टाफ नर्सचं। स्टाफ नर्ससाठी GNM आणि BSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 8 पदं आहेत आणि ज्यांचं ANM झालेलं आहे त्यांच्यासाठी 10 पदं आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इथं महत्त्वाची बघा, तुमचं ANM असो का GNM असो, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे। तुम्हाला ANM साठी फॉर्म भरायचा असेल किंवा GNM BSc नर्सिंगसाठी फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग काउन्सिलिंग असेल किंवा फार्मासिस्ट काउन्सिलिंग असेल, त्याच्यानंतर पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल, या काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कारण आरोग्य विभाग असेल किंवा DMER असेल त्यांचे जे पदभरती आहेत, नियमित पदभरत्या आहेत, या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट्स नसेल तर ते डॉक्युमेंट्स लवकरच काढून घ्या। तुम्ही अद्याप जर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित डिटेल्समध्ये नर्सिंग काउन्सिलिंग असेल, फार्मसी काउन्सिलिंग असतील, पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल, सगळ्या काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं भरून देण्यात येतील। तर बघा, GNM साठी तुम्हाला 20,000 रुपये आणि ANM साठी 18,000 रुपये जे आहे ते मासिक पेमेंट मिळणार आहे। 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा आहे राखीव प्रवर्गासाठी आणि 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी। त्याच्यानंतर बघा, एकूण जे कॅटेगरी वाईज पदं आहेत हे तिथं दिलेले आहेत। ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता। फार्मासिस्टचं सुद्धा पद आहेत, एकूण 6 पदं भरून घेतले जात आहेत। 12वी प्लस तुमचं D फार्म B फार्म झालेलं असेल
त्याच तुमचं रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशन महत्त्वाची बाब आहे बघा. NRHM असतील, NHM असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, DMAR असेल, सगळ्यांमध्ये रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे. लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या. त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या नियमित पदभरतींमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. 17,000 रुपये महिन्याला पेमेंट आहे. कॅटेगरी वाईज पोस्ट तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाचे पद लॅब टेक्निशियन आहे. 9 पदं भरून घेतले जात आहेत. 12वी प्लस DMLT प्लस काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर अप्लाय करू शकणार आहात. 17,000 रुपये पेमेंट. शासकीय नियमशासकीय अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाणार आहे. यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार पोस्ट तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनचं सुद्धा पद आहेत. एकूण 4 पदं भरून घेतले जातात. 12वी प्लस डिप्लोमा ऑफ एक्सरे टेक्निशियन झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल इन रेडिओग्राफी जर झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन विचारलेलं नाही आहे. त्याच्यानंतर 17,000 रुपये पेमेंट आणि कॅटेगरी वाईज पोस्ट इथं दिलेल्या आहेत. OT असिस्टंटचे 3 पदं भरून घेतले जात आहेत. 12वी प्लस डिप्लोमा इन OT असिस्टंट किंवा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल इन ऑपरेशन थिएटर हा जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर अप्लाय करू शकणार आहात. 17,000 रुपये पेमेंट दिलं जाणार आहे. SC, OBC आणि ओपन या सगळ्यांसाठी एक पद ठेवण्यात आलेलं आहे. CLMC टेक्निशियनचं सुद्धा पद आहे. यामध्ये तुमचं 12वी प्लस मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी जर असेल प्रेफरन्स दिला जाणार आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मायक्रोबायोलॉजीच्या टेस्टमध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. 18,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट दिलं जाणार आहे. डेंटिस्टचं सुद्धा एक पद आहे. BDS झालेलं असेल प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अप्लाय करू शकता. CLMS मॅनेजर ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याचं क्वालिफिकेशन असणार आहे. 35,000 पेमेंट. पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरचे 9 पदं आहेत. MBBS विथ रजिस्ट्रेशन लागणार आहे. 30,000 पेमेंट. याला आरक्षण लागू राहणार नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून असाल तर फॉर्म भरू शकता. सगळे फॉर्म ओपनसाठी आहेत. फुल टाईम मेडिकल ऑफिसर जे आहे त्याचे 2 पदं आहेत. 60,000 पेमेंट आहे. क्वालिफिकेशन सेम लागणार आहे. SC, BC आणि OBC साठी प्रत्येकी एक पोस्ट इथं ठेवलेल्या आहेत. फुल टाईम मेडिकल ऑफिसरचे 3 पदं आहेत. पेमेंट तुम्हाला 60,000 सेम आहे. क्वालिफिकेशन आणि OBC NTB साठी तुम्हाला इथं कॅटेगरी रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, गायनेकोलॉजिस्ट असतील, पेडियाट्रिक असतील, ॲनेस्थेटिक असतील आणि सर्जन असतील यांचे प्रत्येकी 2-2 पदं ठेवण्यात आलेले आहेत. MBBS प्लस DGO MBBS MS असेल किंवा प्रत्येकाचे क्वालिफिकेशन तुम्ही पाहून घ्या. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. वयोमर्यादा 70 पर्यंत. पेमेंट सगळ्यांना 75,000 आहे. आणि जे पोस्ट आहे ते SC आणि ओपनसाठी एक असणार आहेत प्रत्येक पदासाठी. यामध्ये अप्लाय कसं करायचं आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. महानगरपालिका संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत उपरोक्त जे पदं आहेत हे भरून घेतले जात आहेत आणि यासाठी 28/5/2025 साठी मुलाखत आहे या वरच्या पदांसाठी. आणि CML टेक्निशियन हे दुसरं पेज जे आहे बघा, इथून हे जे पदं आहेत यांच्यासाठी एक्सपिरियन्स नसणार आहे. डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. तुमच्या शेवटच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. 29 मे पासून 6 जून पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. अर्जाचा नमुना व्हिडिओच्या या PDF शेवटी दिलेला आहे. ही टेलिग्राम चॅनलला PDF देतो. तिथं जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. सगळे डॉक्युमेंट्स त्याला जोडायचे आहे. तुमची सिग्नेचर करायची आहे. फोटो लावायचा आहे आणि सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला 6 जून रात्री 10 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून महानगरपालिका आरोग्य विभागात पत्रकार कक्षाच्या बाजूला प्रथमोपचार कक्ष छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा तुम्ही स्पीड पोस्टानं सुद्धा पाठवू शकणार आहात. खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपयाचा तर राखीव प्रवर्गासाठी 250 रुपयाचा DD काढायचा आहे. DD हा तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा असायला पाहिजे. औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावानं तुम्हाला तो DD आहे तो काढायचा आहे. फिजिकल फिटनेससुद्धा तुम्हाला तिथं द्यायचं आहे. उमेदवारांना अर्ज करताना पदाचं नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरता नमूद प्रवर्गसुद्धा तुम्हाला
तिथं व्यवस्थित भरायचा असणार आहे. बाकीच्या ज्या अटी शर्ती आहेत ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथून जाऊन पाहून घ्यायच्या आहेत. हा अर्जाचा नमुना असणार आहे. फोटो, तुम्हाला तुमच्या पदाचं नाव टाकायचं आहे, तुमचं नाव, बाकीचे सगळे डिटेल्स द्यायचे आहेत. इथं जन्मतारीख, राहण्याचा पत्ता, ईमेल ID आणि मोबाईल नंबर प्रॉपर टाकायचा असणार आहे. बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत आणि ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.